नमस्कार. नॉलेज ती ही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शासनामार्फत करण्यात येणाऱ्या भरतीबद्दल म्हणजेच RTOच्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे 2026 मध्ये पण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजेच RTOची भरती करण्यात येणार आहे. त्याची नोटिफिकेशन माझ्याजवळ आहे. त्याच्यामध्ये असणारे पात्रता, पगार आणि इतर डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण येथे बघू शकतो की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क यासाठी एकूण 461 पदांची ही भरती असणार आहे. यामध्ये इतरही पदांची रिक्रुटमेंट होणार आहे. त्यामध्ये AMVI साठी 461 पदं आहेत. तर यासाठी अर्ज सादर करण्याचे दिनांक ही 27 जून पासून सुरू झालेली आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये 17 जुलै सांगितलेले आहे, पण त्यांनी ही डेट वाढवली आहे आणि शेवटची डेट अर्ज करण्याची ही 31 जुलै 2026 रात्री 11:59 आहे आणि आपल्याला यासाठी फीस पण पे करायची आहे आणि फीस पे करण्याची शेवटची तारीख आहे 3 ऑगस्ट 2026. यानंतरची पुढची माहिती आपल्याला बघत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण इथे बघू शकता की यामध्ये पेमेंट सॅलरी बँड हे S14 असणार आहे, ज्याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 प्लस महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते आपल्याला मिळणार आहेत. म्हणजेच S14 ला ऑन अन ॲव्हरेज इन हँड स्टार्टिंग 55,000 सॅलरी मिळत असते. त्यानंतर वयोमर्यादा ही पण त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे. तर 1 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांनी कट ऑफ डेट कन्सिडर केलेली आहे. त्याच्यामध्ये मिनिमम वय आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरसाठी 19 वर्ष आणि मॅक्सिमम वय आहे अमागास म्हणजेच ओपन साठी सहाय्यक मोटर व्हेकलसाठी 38, मागासवर्गीय, अनाथ किंवा प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी 43 वर्ष, माजी सैनिक वगैरे यांच्यासाठी पण त्यांनी अशा पद्धतीने इथे वयोमर्यादा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी दिलेल्या आहेत क्रायटेरिया. त्यानंतर शैक्षणिक क्रायटेरिया पण आहे. काय आहे? सर्वप्रथम शैक्षणिक क्रायटेरियामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC पास झालेली असली पाहिजे आपण. त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजेच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अथवा यंत्र अभियांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील 3 वर्षांची पदविका व केंद्र वा राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजेच आपला मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलचा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा आपल्याकडे हे अप्रेंटिस केलेलं 4 वर्षाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुरुषांसाठी त्यानंतर लायसन्स असलेले ती लायसन्सची पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर मोटरसायकल, हलके वाहन 4 व्हीलर आणि परिवहन वाहन म्हणजे जड मालवाहू वाहन किंवा जड प्रवासी वाहन आपल्याला लायसन असलेले आपल्याकडे गरजेचे आहे. जर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जर माल वाहतूक किंवा जड प्रवासी वाहतूक यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालवण्याचे लायसन्स नसेल तर उमेदवारास अशी अनुज्ञप्ती नियुक्ती नंतरच्या 2 वर्षांच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल. म्हणजे आपल्याला नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आतमध्ये पण हे लायसन मिळवायचं आहे, नाहीतर आपल्याला सेवेतून कमी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर फिजिकल क्रायटेरियाज आहेत काही. उंची मेल कॅन्डिडेटसाठी उंची ही मिनिमम 163 सेंटीमीटर असली पाहिजे. पायात काही न घालता म्हणजे शूज किंवा स्लीपर चप्पल वगैरे काही न असता. छाती मिनिमम 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि आपली छाती कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. महिलांसाठी उंची आहे कमीत कमी 155 सेंटीमीटर आणि वजन असलं पाहिजे 45 किलोग्राम. त्यानंतर त्यांनी परीक्षा क्रायटेरिया आपण इथं बघूया. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी 2 परीक्षा असणार आहेत. एक पूर्व परीक्षा, त्यानंतर दुसरी आहे मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षा असणार आहे 100 मार्कांची, मुख्य परीक्षा असणार आहे 300 मार्कांची. ही टेस्ट ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजे आपण कम्प्युटर सेंटरमध्ये जाणार, तिथं जाऊन आपण परीक्षा देणार, अशा पद्धतीची ही परीक्षा असणार आहे. आपल्याला त्यानंतर
ज्या आपण जर कुठल्या क्रायटेरिया किंवा कास्टमधून वगैरे असाल तर त्याचे प्रमाणपत्र असले पाहिजेत. त्याची मिनिमम साईज 50, मॅक्सिमम साईज 500 असली पाहिजे. आपल्याला परीक्षा फीस असणार आहे संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ओपनसाठी 394, मागासवर्गीय समाजासाठी 294, माजी सैनिकांसाठी 44, मुख्य परीक्षेसाठी 544, ओपनसाठी कास्टसाठी 344 आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये अशा पद्धतीनं फीस असणार आहे. त्यानंतर आपण MPSCच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं आपली प्रोफाईल क्रिएट करू शकता. कुठल्याही वेबसाईट mpsconline.gov.in तिथं आपली प्रोफाईल क्रिएट करायची आणि तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. तिथेच तुमचे ॲडमिट कार्ड आणि इतर गोष्टी तुम्हाला तिथेच मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याला किती जागा आहेत तर एकूण 461 पदे आहेत. प्रत्येक आरक्षणानुसार किंवा डिवायडेशननुसार ही पदं आपण इथे समोर स्क्रीनवरती बघू शकता. आपण यावरती अजून काही व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला काही शंका असतील किंवा सिलेबस किंवा इतर कुठल्याही गोष्टींबद्दल शंका किंवा क्वेरीज असतील तर आपण याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ सर्व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ लाईक करा. अशाच नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.